वाव. मी बटाट्याचे पराठे पण करतो, फिंगर चिप्स पण करतो, स्प्रिंग पोटॅटो पण करतो, बटाट्याचा रस्सा पण करतो, पराठे पण करतो. मला भूतकाळात रमायला आवडत नाही. हा खूप मोठा पॉईंट आहे माझा. मी ABP मध्ये होतो, मी एंटरटेनमेंट हेड होतो, मी मठामध्ये क्रिटिक्स करायचो. हा भूतकाळच आहे माझा. किंवा मी नाटकात कामं करायचो, मला सिल्वर मेडल मिळालंय. आता मला त्यात बोलायला सुद्धा आवडतं. ओके. आता पण मला प्रश्न पडतो की मी पॉडकास्ट झालोय, पॉडकास्टर आहे, करतोय, मुलाखती घेतोय, चाललंय, पुढं काय? नमस्कार. मिनल कुलकर्णी व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत करते. वर्तमानपत्रातली लेखणी ते पॉडकास्टचा माईक, झगमगत्या चंदेरी दुनियेपासून सोशल मीडियाच्या दुनियेपर्यंत ज्यांचा दबदबा आहे, आज ते सौमित्र पोटे ते आपल्या शोवर आलेले आहेत. सौमित्र, तुझं मी स्वागत करते. थँक्यू. सौमित्र आणि मी एकाच फील्डमधले आहोत, पण सौमित्रचा प्रवास 2000 पासून किंवा 2002 पासून सुरू झाला. तेव्हा तो न्यूजपेपरमध्ये काम करत होता, प्रिंट, त्याच्यानंतर तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये आला आणि आज तो एक पॉडकास्टर म्हणून मी त्याला इथे इन्व्हाइट केलं आहे. माझ्या सोलोप्रुनर सिरीजमध्ये यूट्यूब ह्या विषयासाठी मी त्याला आज इथे बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सौमित्रची इतरही आपण बाजू नक्कीच जाणून घेऊया. सौमित्र, पहिला प्रश्न, ही जर्नी जी तू केलीस प्रिंट डिजिटल, त्याच्यामध्ये हे जे ट्रान्झिशन्स जेव्हा तू करत गेलास तेव्हा तुझा माइंडसेट काय होता? थोडंसं मी प्रेक्षकांना सांगेन की कोल्हापूर, गोवा, मुंबई, पुणे हे पण ह्याच्यामध्ये कव्हर होणं मला अपेक्षित आहे. कारण नुसतं जॉब आणि मीडियम न बदलता शहरं बदलणं, माणसं, तर थोडं सांगशील? सांगतो. सगळ्यात आधी थँक्यू मला इथं बोलवलं. आणि मला फार गंमत वाटते ॲक्च्युली मिनल, की तुम्ही जेव्हा माझी ओळख करून देत असता, कुणी माझी ओळख करून देतं, तेव्हा असं वाटतं की किती मोठा पल्ला गाठलाय आपण, खरंच गाठलाय की नाही. आणि हसू येतं ॲक्च्युली, कारण असं काही ठरवून नव्हतं झालेलं. समोर येत गेलं आणि आपण ते ग्रॅप करत जातो. मला हे माहीत होतं की ज्यामध्ये मी पडलोय मला तेच येतंय, हे मला माहीत होतं. म्हणजे जर्नलिझम केलं मी, आणि जर्नलिझम केल्यानंतर मला असं लक्षात आलं की हेच आपल्याला करायचं आहे, ह्याच्यातच आपल्याला उदरनिर्वाह करायचा आहे, दुसरं मला काहीही येत नव्हतं. फॉर्च्युनेटली मी खूप सॉर्टेड झालो, कारण मला ते जर्नलिझम करायचं होतं. आणि मग मी तरुण भारतमध्ये लागलो, बेळगाव तरुण भारतमध्ये ट्रेनिंग म्हणून लागलो. आणि मग एकदा शिकायचं म्हटल्यानंतर पूर्ण शिकायचं, असं, कारण दुसरं काही येतच नाही, त्यातच करिअर करायचं आहे. पण मी खूप काम केलं त्यावेळेला. मी बेळगावमध्ये असताना सकाळी 9ला जायचो, जेवायला फक्त घरी यायचो. पण अदरवाईज घरी म्हणजे रूम होती, अदरवाईज मी रात्री 2-2 वाजेपर्यंत थांबायचो ऑफिसला. कारण आता सगळं आलं पाहिजे, मला सगळं आलं पाहिजे. हा जो एक राक्षसी वृत्ती आहे ना पॉझिटिव्हली, की सगळं मला यायला पाहिजे. का तर इन्सिक्युरिटीतून आली होती की मला दुसरं काही येत नाही, त्यामुळे मला सगळं आलं पाहिजे, हे मला सगळं आलं पाहिजे. आता इथूनच सर्वाइव्ह पुढे, आता हेच आपल्याला तारणार आहे. हा जो एक इश्यू असतो ना, तिथून मी खूप शिकलो. तिथं तरुण भारतमध्ये खूप आम्हाला शिकवलं गेलं. आणि मग माझा प्रवास सुरू झाला. जसं मग पुढे मग तरुण भारतमध्ये मी कोल्हापूर तरुण भारतला आलो. मग तुम्ही अपॉर्च्युनिटी चांगली बघत असता, मला चांगली संधी हवी होती काम करायला. छोट्या छोट्या गोष्टी असतात की मी तरुण भारत कोल्हापूरमध्ये असताना सप्लिमेंट जी असते सोबत, 4 पानाची सप्लिमेंट, मेन पेपर आणि सप्लिमेंट, तर त्याचं काम करायचो. आणि ते केल्यानंतर मला असं लक्षात आलं की आता आपण जॉब बदलायला पाहिजे. मग मी सकाळमध्ये अप्लाय केलं. तर सकाळमध्ये, पुणे सकाळमध्ये मला ॲक्च्युली बोलवणं आलं. मी गेलो, आनंद आगाशे होते त्यावेळेला. आणि असं ठरलं की आतलं पान लाव कुठलं तरी, म्हणजे मेन पेपरचं आतलं पान. माझं असं म्हणणं होतं की मी पान 1 लावतोय. पान 1 लावण्यामुळे प्रेस्टिजियस मानलं जातं वृत्तपत्र व्यवसायामध्ये. मी सप्लिमेंटचं पान 1 बघतो, लावतो, तर मला तसं काहीतरी काम द्या, असा विषय झाला. मग ते म्हणलं की गोव्याला जायला लागेल. गोव्याला जाशील का? गोव्याला आम्ही नवीन सप्लिमेंट करतोय, तिथं काम कर. सो मग संधी मला तिथे दिसली. मग मी हा विचार केला नाही की मी गोव्याला कसं जाऊ, मग तिथं माझं कोण ओळखीचं नाही. मग मी गोव्याला गेलो, का तर मला काम चांगलं करायचं होतं. आणि गोवा आपल्याला आवडतंच. तेव्हा एज पण माझं असंच 22-23 होतं, त्यामुळे गोव्याबद्दल फार मजा वाटत होती. मग तिथं गेलो. मग तिथं नवीन गोष्टी शिकलो, नवीन माणसं भेटली. एक सॅच्युरेशन पण येतं तुम्हाला सतत काम करून. एक गोव्यात 2-1.5-2 वर्ष काम केल्यानंतर असं वाटलं की आता पुढं काय,
हेच कसं करत राहायचं आणि काहीतरी शिकलं पाहिजे. बरं. मग माझ्या संजय ढवळीकर माझे संपादक होते, त्यांनी मला मुंबईचा पत्ता दिला की तू मुंबईला जा, मुंबईला बघ काय होतंय का. ओके. म्हणलं चला आपण संधी सोडू नये, म्हणून मग मी मुंबईत आलो. कारण कोल्हापूर सारख्या ठिकाणी, कोल्हापूर पासून अशी जी माझ्यासारखी गावं आहेत छोटी छोटी, तिथं महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्तेचं खूप अप्रूप आहे. राईट. आणि तिथं मठ आणि लोकसत्तात जाणं हे माझ्यासाठी पंढरीच होती, की मी कधी विचारच केला नव्हता की आपण कधी मठामध्ये जाऊ. जेव्हा मी लागलो होतो तरुण भारतला, तेव्हा तरुण भारतला लागलो असं वाटलं होतं की कोल्हापुरात जाऊन सकाळ पुढारीमध्ये काम करायचं, लाईफ मस्त संसार करायचा, असं ठरवलं होतं. पण मी असं आलो की आता मठामध्ये जायचं आहे, मग मी मठामध्ये गेलो. सो संधी मी कधी सोडली नाही. आणि संधी आली म्हणलं मग मी गावाचा विचार केला नाही. मला हे माहिती होतं की गाव सोडल्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही. आता मला असं म्हणायचं नाही की गावात जे त्यांची प्रगती झाली नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण ज्याचा त्याचा कंड असतोय. मी जर कोल्हापुरात राहिलो असतो तर मी तिथंच तेवढ्याच भागात राहिलो असतो, मी मला एक्सपोजर मिळालं नसतं. तर मला ते हवं होतं. आणि मग एकदा मुंबईत गेल्यानंतर मुंबईचं पाणी लागतं तुम्हाला, आणि मग तो स्मार्टनेस येतो, स्पीड येतो, स्मार्टनेस येतो, तुम्हाला 4 माणसं भेटतात, 4 माणसं भेटले की आपल्याला खूप शिकतो. मी नेहमी शिकण्याचा स्वभाव ठेवला आहे. मी कधीही मी भारी असं म्हटलं नाही, आज पण म्हणत नाही. मला असंच वाटतं की आपण नवीन कधी शिकूया, हे ह्याच्यापेक्षा आपल्याला अपडेट व्हायला पाहिजे, चांगलं आलं पाहिजे. हा स्वभाव मला कारणीभूत ठरला पुढे जायला. हे सगळे ट्रान्झिशन्स. आणि तुमचं शेवटचं एक या प्रश्नाचं उत्तर देतो. मला भूतकाळात रमायला आवडत नाही. हा खूप मोठा पॉइंट आहे माझा. आपण भूतकाळात रमतो, म्हणजे भूतकाळात म्हणजे काय पर्सनल लाईफमध्ये झालं पाहिजे असं नाही. मी ABP मध्ये होतो, मी एंटरटेनमेंट हेड होतो, मी मठामध्ये क्रिटिक्स करायचो, हा भूतकाळच आहे माझा. किंवा मी नाटकात कामं करायचो, मला सिल्वर मेडल मिळालंय. आता मला त्यात बोलायला सुद्धा आवडत नाही ते, कारण ते बॅगेज घेऊन मी आज जगूच शकत नाही. ते झालंय माझ्या आयुष्यातलं. आता मी ABPचा होतो म्हणून जर मिरवायला लागलो तर तुम्ही खुळ्यात काढाल ना मला. इट्स गॉन. सो मग आत्ता काय आहे, आत्ता मी पॉडकास्टर म्हणून तुम्ही मला बोलवलं, आय एम हॅपी. परफेक्ट. सो हा जो पास्ट मध्ये न अडकणं आहे ना, हे मला खूप बेनिफिशियल ठरलं. ट्रॅव्हल लाईट असं झालंय तुझं, आणि त्यामुळे तू फास्ट पुढे जातोय असं पण होतंय. नाही, ट्रॅव्हल लाईट फास्ट नाही जात आहे. या सगळ्याला 19 वर्ष जायला लागली. सी 2002 मध्ये मी लागलो पेपरमध्ये. मला पॉडकास्ट सुरू केलं मी 2022 मध्ये. 20 वर्ष गेली ना. 20 वर्ष काय असतात. हां, पण मी हे केलं की अपडेट होत राहिलो. म्हणजे उदाहरणार्थ कसं माहिती आहे का, मी कालच माझ्या मैत्रिणीला सांगत होतो की तुम्हाला स्वयंपाक येतो, तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या येतात, पण एकाच टाईपच्या भाज्या येतात वेगवेगळ्या. म्हणजे बटाट्याची ठरलेली भाजी, कारल्याची ठरलेली भाजी, दोडक्याची ठरलेली भाजी, असं एक पद्धत असते. मला बटाट्याचीच येते, पण बटाट्याचे खूप प्रकार येतात मला. मी बटाट्याचे पराठे पण करतो, फिंगर चिप्स पण करतो, स्प्रिंग पोटॅटो पण करतो, बटाट्याचा रस्सा पण करतो, पराठे पण करतो. मला माहिती होतं मला फक्त बटाटाच येतोय, आणि मी बटाटा असा निवडला की जो कालौघात नष्ट होणार नाही. बटाटा कुठेही खपतो, कुठेही खपतो. एंटरटेनमेंट मध्ये होतो मी, तो एंटरटेनमेंट चालतं कुठेही, आणि मला दुसरं काही येत नाही. त्यामुळे मला तेच येतं हे मला माहिती होतं. फक्त मी त्यात अपडेट होत गेलो की पुढं काय. आता मला फक्त बटाट्याची भाजीच येते असं नाही. स्प्रिंग पोटॅटो नवीन ट्रेंड आहे, तो आला पाहिजे, तो माझ्याकडे. असं अपडेट होत गेलो मी. मी ह्याला रिलेटेड एक क्वेश्चन विचारू. ऍक्च्युली हा माझ्या मुलाने तुझ्यासाठी प्रश्न पाठवला. अरे वा. जर्नलिझम किंवा आता तू जे करतोयस पॉडकास्टिंग किंवा मीडियामध्ये तू होतास, तर त्याच्यामध्ये क्रिमिनल एक लाईन असते, एक एंटरटेनमेंट असतं, एक पॉलिटिकल कॉन्टेंट असतो, राईट. म्हणजे पेपरमध्ये पण आपण अशी पानं बघतो, अर्थ असतं, कल्चर असतं, हो, मेडिकल असतं, हे वगैरे. तू आणि हे सगळं वेब सिरीज मध्ये आता खूप रिफ्लेक्ट होतं बघ, की त्याच्यामध्ये ना एखादी मीडिया हाऊस कंपनी दाखवतात, त्यातला रिपोर्ट, आणि ते ना इन्फ्लुएन्स करतात कम्प्लीट पब्लिकेशनला किंवा सोशल मासेसना. इज इट ट्रू? हा अगदी बेसिक, इज इट ट्रू? इन्फ्लुएन्स इन व्हॉट सेन्स? इन्फ्लुएन्स करण्यापेक्षा तुम्हाला तिथली परिस्थिती कळते की आत काम कसं चालतं. आता शेवटी कुठलीही गोष्ट जेव्हा पडद्यावर येते ना, तेव्हा त्याची लिबर्टी घेतलीच जाते. तर लिबर्टीचा भाग असतोच थोडीफार, पण म्हणूनच ते आधी डिस्क्लेमर टाकतात की ही काल्पनिक गोष्ट आहे, आणि वास्तवदर्शी असले तरी यात काहीतरी एलिमेंट जास्त घातले जातात. त्यामुळे येस, तुम्हाला तिथलं काम कळतं, पण आणि अंदाज येतो की कशा पद्धतीने काम चालतंय. अर्थात तसंच चालत असेल असं नाही. गोष्ट चालण्यासाठी, वेबसिरीज चालण्यासाठी हुक पॉइंट्स असतात, त्याच्यामध्ये मुद्दाम काहीतरी घातलं जातं. त्यामुळे तसंच पेपरमध्ये होतं असं नाही.
ओके. पण हां, थोडाफार फरकाने स्ट्रेस तो प्रकारचा असतो, प्रेशर्स असतात, कामाची धावपळ असते, हे तरी तुम्हाला कळतं. ओके. त्या अनुषंगानं तुम्हाला तिथलं जगाचा साधारण अंदाज येतो की काय लेवलचं काम चालतं. हा, म्हणजे असा अंडरनीथ असं असतं की एखादा पिक्चर किंवा एखादा पॉलिटिकल हे चालवायचे की नाही हे तर हे सुद्धा आपण नरेट करू शकतो थ्रू द सोशल मीडिया किंवा थ्रू चॅनल्स किंवा थ्रू आता पॉडकास्ट. अजून त्या इथपर्यंत कॅलिबरचे बनलेले नाही आहेत, ॲटलिस्ट नॉट इन इंडिया. कारण एक वेब सिरीज नुकतीच मी म्हणजे बघायला सुरू केली आहे की पॉडकास्टर्स एका शहरात जातात, एका रिमोट गावामध्ये ॲक्च्युली, आणि तिथे ते पॉडकास्टिंग सुरू करतात आणि दे ट्राय टू डिग डाऊन द मिस्ट्रीज इन द टाउन अँड हाऊ दे फॉल इन द, म्हणजे त्यांना कसे प्रॉब्लेम्स येतात, कसं अजून काहीतरी मिसहॅप घडत जातं, अशा गोष्टी येत जातात. इज इट ट्रू? आय मीन तू एवढे वर्ष काम केलंयस आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये, तर हे खरं आहे का? असा आमचा एक प्रश्न होता. काय खरं आहे का म्हणजे की हे असं एवढं इन्फ्लुएन्स करू शकतात का? एक रिपोर्टर एखादी बातमी घेऊन आला आणि एखाद्या मीडिया फरक पडतो ना, फरक पडतो. काही बातम्या तुम्हाला मुद्दाम मोठ्या चालवल्या जातात, काही बातम्या तुम्हाला थोपवायला लागतात. एक्झॅक्टली, मॅनिप्युलेशन होतं, पण ते कुठं होत नाही. तुम्ही पण तुमचं फील्ड कुठलं आहे? तुम्ही समजा आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एखाद्या अकाउंट्समध्ये काम करत असाल तर तुम्ही पण काही हिशोब लपवताच की. सगळीकडे होतं ते, त्यामुळे इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट सेक्टर असं मला वाटतंय. आणि हे होत राहतं, त्याला काय आपण त्याकडे दुर्लक्ष करूया, आपल्याला जे हवं ते त्यातनं घेऊया. राईट राईट. नाही, यंग जनरेशन असे पण विचार करतात. जेव्हा आज सौमित्र इथे बसणार आहे तर आमच्याकडे बरेच प्रश्न माझ्याकडे थ्रो झालेले आहेत. 40शीला क्रायसिस येतो, आपण मिड लाईफ क्रायसिस असं जेव्हा म्हणतो, तर तुझं हे पॉडकास्टिंग त्या टाईप तर नाहीये ना की तू सॅलरी स्लिप मधनं बाहेर आलास? सौमित्र, वॉजंट दॅट डिफिकल्ट फॉर यू? येस, इट वॉज. मी जेव्हा मेनस्ट्रीम मीडिया सोडला ना ॲक्च्युली, तेव्हा आय वॉज 39. जेव्हा लोक सेटल होतात, जेव्हा लोक आता विचार करतात की आता बस कमाने का, इन अ गुड वे, म्हणजे पैसे कमवायची, मज्जा करायची. पण मी एबीपी मध्ये एंटरटेनमेंट हेड होतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. माझं आवडतं फील्ड होतं, एंटरटेनमेंट होतं, चॅनल चांगलं होतं, सहकारी चांगले होते, सगळं उत्तम होतं, पगार चांगला होता. पण मला नेहमी असं वाटत होतं की आय एम एक्सपेक्टिंग समथिंग मोर फ्रॉम माय लाईफ. मला आणखी काहीतरी हवं आहे. आणि हे मला कोविड काळात जास्त जाणवलं. उदाहरणार्थ, कुठल्याही चॅनलमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा असं झालं की इरफान खान गेला होता त्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये इरफान खान गेला होता, दिलीप साहेब गेले होते, दिलीप कुमार. त्यावेळेला मी रिपोर्टिंग पण केलं की ते आपण जे नेहमी रिपोर्टिंग बघतो ते सगळं मी केलं. एक्झॅक्टली. आणि या सगळ्यामध्ये मला काय वाटतंय हे मला कोणी विचारलंच नाही. ॲज अ जर्नलिस्ट इरफान गेल्याबद्दल मला काय वाटतंय? मला काहीतरी वाटतंय ना, कारण मी एंटरटेनमेंट हेड होतो आणि एंटरटेनमेंट आवडतं मला, इरफानवर प्रेम होतं माझं. तर हे मी कुठं सांगायचं? मग मी माझा एक ब्लॉग लिहिला होता, एबीपी माझ्यावरच तो ब्लॉग आला. पण तो मी लिहिला, मी माझी वाट शोधली, पण मला कोणी विचारलंच नाही. मग ही दुसरी धुणी किती दिवस धुवायची आपण दुसऱ्याची? मला काय वाटतं हे मी कधी सांगणार आहे लोकांना? तिथून विचार सुरू झाला मला. हा विचार सुरू झाला 2019-20 मध्ये. पण विचार आला म्हणून लगेच सोडलं नाही मी ते, कारण माझाही संसार आहे, मुलं आहे, मलाही जबाबदारी आहे. असं पटकन वाटतं पण सोडता येत नाही. आणि मग 21 मध्ये मला असं वाटायला लागलं, कोविड पण येऊन गेला होता, की ॲट व्हॉट कॉस्ट आपण हे सगळं करतोय. एक काही पगारासाठी आपण काय करतोय? म्हटलं आपण काहीतरी बरं करू आपल्या आयुष्याबद्दल. कारण आपल्याला काही गोष्टी येतात, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला कॉन्फिडन्स येतो, तुमचं नाव साधारण लोक तुमच्या लक्षात राहतात, लोक लक्षात ठेवतात, तुम्हाला लिखाण येतंय तुम्हाला कळायला लागतं. आपण काहीतरी बरं करू असं म्हणून मी एका पॉईंटला ते सोडलं. आणि सोडलं तेव्हा इथं पुण्यामध्ये MIT जे आहे, MIT मध्ये माझा एक सहकारी आहे, त्यांनी मला विचारलं की तू MIT काम करशील काय? तर MIT हे खूपच वेगळं फील्ड आहे, म्हणजे एज्युकेशन. आयुष्यात आतापर्यंत एज्युकेशन फील्ड कधी सेक्टर केलं नव्हतं. मला शाळेमध्ये कॉलेजमध्ये एज्युकेशनचा तिटकाराच होता, तेव्हा माझं फार काही बरं नव्हतं एज्युकेशनबद्दल. आणि ह्याच्यात काय करायचं मी? तर ते म्हणजे तू ये, आपण काहीतरी वेगळं करू शकतो. त्यांना युट्यूब चॅनल सुरू करायचं आणि काही फिल्म्स करायचे, तुझा उपयोग होईल. एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या माणसाची गरज होती त्यांना, कारण थोडा ह्युमन अँगल पण पाहिजे, थोडा प्रोफेशनल अँगल पण पाहिजे. आता इथं काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून मी आलो. कारण ह्याला एज्युकेशनमध्ये काय करू असं झालं नाही माझं, काहीतरी करून बघू, नवीन बघू, मुलांमध्ये राहता येईल, तो कॅम्पस छान आहे,
मला पुण्यात यायचंच होतं, मला मुंबई सोडायची होती, सगळं माझ्या मनासारखं होणार होतं, फक्त मला अपडेट व्हायचं होतं म्हणून मी एज्युकेशनमध्ये आलो. 2 वर्ष मी तिथं काम करत होतो, 2 वर्ष होतो मी MIT मध्ये. आणि ते करता करता मला असं वाटलं की आपण आणखी काहीतरी करूया ना, म्हणजे एंटरटेनमेंट माझा क्वोशंट आहे, इथे एज्युकेशन होतं, तर मग म्हणून मी ऑडिओ पॉडकास्ट सुरू केले. माझं आपण ऑडिओ पॉडकास्ट करून बघूया का, तर खर्च कमी, आता कॅमेरा लागतात, लाईट्स लागतात, ऑडिओला ते लागत नाही, माईक लागले की सुरू पटकन. त्यामुळे मी ऑडिओ पॉडकास्ट सुरू केले, ते मी वर्षभर चालवले, कारण मला बघायचं होतं की मी कन्सिस्टंट आहे का ऍक्च्युली. आणि व्हिडिओ मला सुरू करायचेच नव्हते, कारण मला ऑडिओच करायचं होतं की माणसाला बघण्यापेक्षा माणसाला ऐकावं असं मला वाटतं. माणूस कसा दिसतो याच्यापेक्षा माणूस कसा आहे हे आपण जाणून घेऊया. आणि म्हणून मी ऑडिओमध्येच काम करत होतो. पण काय होतं, आपल्याकडे भारतात ऑडिओ फार ऐकले जात नाहीत, आपल्याकडे व्हिडिओज खूप बघितले जातात. आता पॉडकास्ट ऑडिओ ऐकायला लागलेत लोक, पण व्हिडिओ खूप बघितले जातात. आणि मग असं लोक म्हणायला लागले की अरे व्हिडिओ पण करा, मला व्हिडिओ पण बघायचा, व्हिडिओ बघायला. आणि मग मी 1 वर्ष झाल्यानंतर 20 मार्च 2023ला बर्थडे, 20 मार्च 22ला मी ऑडिओ पॉडकास्ट सुरू केलं, 20 मार्च 23ला मी व्हिडिओ पॉडकास्ट सुरू केलं, आणि कन्सिस्टंटली करतोय, लोकांना आवडतंय. पण यू राईटली सेड की सोपं नव्हतं ते सॅलरी मधून बाहेर पडणं. आणि आज मी इथं पहिल्यांदा सांगतोय ती गोष्ट की तुमचं करिअरशी संबंधित गोष्ट आहे म्हणून. MIT मध्ये मी काम करत असताना एक कॉन्फ्लिक्ट झाला माझ्या आयुष्यात, की माझं काम बरं चाललं होतं आणि माझे व्हिडिओ खूप व्हायरल झाले, की अतुल परुचेचा व्हायरल झाला, कश्मीरचा व्हायरल झाला, आणि ते व्हिडिओ माझ्या त्या व्यवस्थापनाच्या नजरेत आले. की मग त्यांनी असं सांगितलं की तुम्ही असं कसं करता, तुम्ही नाही केलं पाहिजे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे आणि तुम्ही बंद करा तुमचं चॅनल. मी म्हटलं की हे चॅनल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कसं असू शकतो, तुमचं एज्युकेशनमध्ये आहे, मी एंटरटेनमेंटमध्ये काम करतोय. बरं, तिथे अनेकांची यूट्यूब चॅनल्स आहेत, तिथे काम करणाऱ्या अनेकांची पर्सनल यूट्यूब चॅनल्स आहेत, फक्त माझं काय व्हायरल झालं. आणि म्हणलं काहीच होणार नाही. बरं, असंही नाही झालेलं की तुम्ही MITचे आहात आणि मी दुसऱ्याच एज्युकेशनिस्टला बोलवलंय तिथं, असं कसं केलं, असं पण नाही. इंडस्ट्री पण वेगळी, उलट तुम्हाला माझा उपयोग होईल, माझं नाव जे काय आहे त्याचा उपयोग आपण करून आणखी तर काय करू शकू. पण काही चर्चा झाली आणि त्यांचं असं म्हणणं पडलं नाही नाही तुम्ही ते चॅनल बंद करा आणि आमच्यासाठीच काम करा. हा सिग्नल होता माझ्यासाठी की यू क्विट. सो मी जे ठरवलं होतं की आपण आणखी वर्षभरानंतर MIT सोडूया आणि आपलं करूया, ते अलीकडे झालं, अलीकडे आलं. सो हा खूप मोठा कॉन्फ्लिक्ट होता की आता काय करायचं. आणि मी ठरवलं की आपण बंद करूया, आपण म्हणजे आपण तिथं जाणं बंद करूया, जॉब सोडूया आणि हे चॅनल करूया फुल टाइम. कारण तोपर्यंत माझे एक 50,000 सबस्क्रायबर झाले होते. मला हा कॉन्फिडन्स आला होता की ह्याचं फ्युचर आहे, ह्याच्यात आपण काहीतरी बरं करू शकू. आणि हे माझं पॅशन आहे, पण हे मला आवडतं, तो माझा जॉब आहे. तसंही तिथं मला फार मजा येत नव्हती, पण मी जॉब म्हणून माझं नीट काम करतो, इथं मला मजा येत होती. आणि मग मी ठरवलं की आपण बंद करू. तो तराजू कधीच भरत नाही. पण ते जेव्हा मी सोडलं, पगार बंद झाला, मग ह्याला खर्च आहे, लाईट कॅमेराला खर्च आहे, तो कसा भागवणार. मग असं वाटलं की इन्व्हेस्टर घ्यावा आपण, कोणाकडनं ते पैसे घ्यावे, स्पॉन्सर्स, फायनान्सर. पण म्हणलं नको, आधी बुडाखाली आपणच आग लावून घेऊया. असं म्हणून मी माझी एक प्रॉपर्टी आहे पुण्यामध्ये होती, ती मी विकली, त्यातनं काही पैसे मला आले. मग मी माझ्या लायबिलिटीज नील केल्या, सगळ्या लोन्स नील केली, आणि मग जे पैसे उरले ते मी ह्याच्यात घातले. आणि मला लाज वाटत नाही, माझा छंद आहे, माझं पॅशन आहे, मला माहिती आहे काय द्यायचं आहे, तर मी पैसे घातले पाहिजेत आधी. आणि मग मी पुढं सस्टेन झालो काही 6-8 महिने. आणि आता ठीक आहे, म्हणजे आता मी अशा झोनला आलोय की ठीक आहे, आता मी कदाचित कॉस्ट टू कॉस्ट येईन आणखी काही दिवसांमध्ये. सो हा प्रकार असतो, तुम्हाला तुम्ही आधी ते पाणी कॅरी करायला लागतं, तुम्ही तुमची तहान स्वतः कशी भागवायची हाही शोधायला लागतं, आणि मग तुम्ही लोकांकडून अपेक्षा करा. सो हा जो पॉईंट आहे ना की नोकरी सोडल्यानंतरचा पॉईंट येतो ना कधीतरी की आता पुढे काय करायचं. पण खूप सिक्युरिटी, एक कुशन असतं, नोकरीची सॅलरी स्लिप इज पीस ऑफ माइंड असतो. आणि हे करणं म्हणजे हे एव्हरी टाइम 24/7 आपल्याला कॉन्टेंट नेक्स्ट. हे पण मी तुम्हाला सांगू का, 90% लोकांना नोकरी सोडायची असते, 90% लोकांना स्वतःचं काहीतरी करायचं असते, त्यांच्या डोक्यात आयडियाज असतात, पण ते करू शकत नाहीत, कारण लोन्स असतात घेतलेली, जबाबदाऱ्या असतात घेतलेल्या, त्या लोनमुळे मरतो माणूस. आज मी जर लोन काढलं असतं माझ्या घरासाठी तर मी सोडू शकलो असतो का, नसतो सोडू शकलो, मला झक मारत ते करायला लागलं असतं, कारण 70-80 हजारचा हप्ता मी कुठून आणू एकदम. सो नशिबानं मी मला म्हणजे सॉरी टू इंटरप्ट, पण
जे कोणी आता बघतायत आणि ज्यांना यूट्यूब हे करिअर परस्यू करायचं, तर मला वाटतं हे आत्ता तू आधी जे सगळं बोललास ना, की आधी स्वतःची पाण्याची तहान भागवायची आणि मग, आणि देर आर एफर्ट्स, इमेन्स एफर्ट्स, जस्ट कॅज्युअली यूट्यूबिंग करणारी लोक जे आहेत आणि नंतर आमचा चॅनल वाढत नाही आहे किंवा आता बंद, कितीतरी यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड की सुरुवातीला खूप चॅनल्स आले आणि गेले, सुंदर सुंदर आयडियाज होत्या, खूप सुंदर चॅनल्स, इवन मी फॉलो करणारे होते आणि ते सगळे बंद पडत गेले. पण आय थिंक यू वेअर डिटर्मिन्ड. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का मिनलजी, आपण दिसण्यासाठी चॅनल काढतो. आत्ताची चॅनल 100 आहेत, सगळ्या सरसकट म्हणत नाही मी, पण 100 पैकी 70 लोकांना स्वतःला दिसायचं आहे, दाखवायचं आहे म्हणून चॅनल निघतात. असं नसतं. इंटेन्शन दिसणारच आहे, ते कॅमेराचं कामच दाखवणं आहे, पण तुम्ही देणार काय आहे ह्याच्यावर जास्त काम करा आणि मग लोक बघतात. त्यामुळं हा पॉइंट आहे की तुम्हाला युट्यूब करायचं ना, सुरू करा ना, पण मला दिसायचं आहे म्हणून युट्यूब करू नका. तुम्हाला काय द्यायचंय का, काही सांगावंसं वाटतंय का, काही करावंसं वाटतंय का, ती पॅशन आहे का, हे पूर्ण वेळ करायचं काम आहे. युट्यूब हे पूर्ण वेळ करायचं काम आहे. म्हणजे जर तुम्हाला त्यात करिअर करायचं असेल तर. बाकी मग तुम्ही इतर गोष्टी करून युट्यूब एखादा एपिसोड टाकला नाही टाकला ते होऊ शकतं, म्हणजे हॉबी म्हणून करू शकता किंवा कधी वेळ मिळाला तर. पण जर तुम्हाला परस्यू करायचं असेल तर कन्सिस्टन्सी लागते आणि हार्डवर्क लागतं, कंटेंट स्ट्रॉंग लागतो, ते लोक ठरवतात. ओके, हा पण एक म्हणजे कंटेंट स्ट्रॉंग हा सब्जेक्टिव्ह आहे ना. खरंय खरंय. तुम्हाला जे स्ट्रॉंग वाटते ते मला नसेल वाटत, किंवा मला स्ट्रॉंग वाटते ते तुम्हाला नाही वाटणार. सो टाकून बघा काय होतं, मग बघूया आपण काय करायचं. हे आधीच जे ठरवणं असलं ना त्याला काय अर्थ नसतो. असं होतं की कदाचित माझा इंटरव्ह्यू जाणार नाही एवढा काही, आता मी बोलतोय पण कधी तो 2000 जाईल किंवा 1000 जाईल. कधी आणखी कोणतरी, तुम्ही एखाद्या छोट्या मुलीला बोलवाल माझ्या जागी इथं आणि तो 20,000 जाईल. सो यू नेव्हर नो की म्हणून माझा कमी प्रतीचा आणि तिचा चांगला असं नसतं. ते असतं, कधी माझा आणखी 2 वर्षांनी चढेल झपकन. ऍक्च्युअली सो युट्यूबची ही पण एक मजा आहे, डझंट गेट स्टेल. म्हणजे आता तू प्रिंट मध्ये होतास तर नेक्स्ट डे इट्स रद्दी ऍब्सोल्युटली. किंवा ब्रॉडकास्ट जे इलेक्ट्रॉनिक्स मीडियम म्हणतो, तो चॅनल चेंज केला किंवा आजचा दिवस संपला की परत यू नेव्हर फाइंड दॅट. असं होतं. हा एक युट्यूबचा मला आवडलेला फायदा आहे. त्यामुळे तुम्हाला जे वाटते तुम्ही टाकून बघा, मग लोक ठरवतात किंवा तुम्हाला अंदाज येतो हे बरोबर आहे की नाही, मग तुम्ही ठरवा ना पुढे कसं जायचं ते. म्हणजे तू युट्यूब सुरू केलंस ते मी ऑब्झर्व करत होते. म्हणजे मी खूप उशिराने रादर काश्मीरचा जेव्हा हे झाला त्याच्यानंतर, म्हणजे परचुरे सरांचा मी नंतर पाहिला, पण त्याच्या आधी मी काश्मीरचा बघितला. पण तू चॅनलच्या लोगोपासनं, चॅनलचं कव्हर पेज म्हणतो किंवा चॅनलचा जो क्रिएटिव्ह ग्राफिक्स असतात किंवा व्हॉट एव्हर देर आर मायन्यूट डिटेल्स ऑफ द चॅनल. जेव्हा आपण एक चॅनल सुरू करतो त्याच्या मागे बरीच थॉट प्रोसेस असते. तू खूप बारकाईने विचार केला होता असं मला जाणवतं. म्हणजे तू हे सगळं आधी प्लॅन, यू हॅड अ टीम फ्रॉम डे वन. नाही, टीम अशी काही नव्हती. पण म्युझिक पण त्याचं इंटरेस्टिंग आहे. हे माझे सगळे मित्र आहेत. म्हणजे ते सांगतोय काय, 19 वर्ष गेली. खरं, या 19 वर्षामध्ये मला खूप चांगले मित्र भेटले, प्रचंड ओळखी झाल्या. तुम्हाला एक सेन्स कळतो की कशा पद्धतीनं आपण करायला पाहिजे काम. त्याचा फायदा मला इथं झाला. म्हणजे आपण जेव्हा आता चॅनल सुरू करायचं आहे तर एकदम भस्कन करून चालणार नाही, त्याचा लोगो करायला पाहिजे. तो लोगो चांगला असा, एक ॲस्थेटिक सेन्स लागतो. तरुण भारतमध्ये मी जे पेजिनेशन करत होतो ना, पानं कशी लावायची, त्यात माझा तो सेन्स डेव्हलप झाला की चांगलं काय असतं, लोगो फॉन्ट किती पाहिजे, फोटो कुठं वापरायचा, हे सगळं वाया जात नाही कधी. कलर स्कीम काय पाहिजे. आता माझी बायको आहे ती कमर्शियल आर्टिस्ट आहे, तर त्यामुळे मला घरचा डिझायनर मिळाला. त्यामुळे तो लोगो तिनं केलेला आहे. तिचे काही क्रेडिट्स टू हर. हा, ऑफकोर्स. तर मित्रमणे ते सगळं, आता मित्रमणे लाईमलाईट एक माझं सुरू आहे, मित्रमणे सुरू आहे, मित्रमणे आरोग्यम नावाचा एक चॅनल मी काढतोय. त्या सगळ्याचे लोगो तिनं केलेले आहेत, त्याचं पॅलेट तिनं ठरवलेलं आहे. ह्याचा उपयोग होतो ना मला. कमाल. सो मला हे माहिती होतं की आपल्याला ग्राफिक टाकलं पाहिजे, आपल्याला सोशल मीडिया वापरला पाहिजे. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला सोशल मीडिया फार आवडतो. राईट. माझा जो क्राऊड आहे फेसबुकवरचा किंवा तो ऑर्गॅनिकच आहे सगळा, त्यामुळे तो तयार झाला आहे हळूहळू. मग तो वापरूया आपण चांगल्या पद्धतीनं असं म्हणून मी ते, त्याचा आधी पब्लिसिटी असली पाहिजे प्रॉपर, चांगलं आपल्याला लोकांना सांगितलं पाहिजे की मी येतोय असं करून ते, म्हणजे शेवटी अनुभवातनं तुम्हाला येत जातं, त्याचा फायदा मला झाला.
फुल कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि आय मस्ट मेन्शन की माझी टीम आता तयार झाली आहे, हो, जी वर्षभरानंतर. तर हे क्रेडिट माझ्या टीमचं आहे. माझी जी माणसं आहेत माझ्यासाठी काम करतात, आम्ही एकत्र काम करतो, तर त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, त्यांचा खूप विश्वास आहे मित्रमंडळीवर. आणि त्यांनीच मला ते बळ दिलं की आपण सुरू करूया दादा व्हिडिओ. त्यांनी तो कॉन्फिडन्स दिला म्हणून मी व्हिडिओ सुरू केले. तू म्हटलास असं तू स्वतः एन्जॉय करतोस, त्यामुळे मला वाटतं की टीम पण अशी एकदम एन्थू असणार, यावेळी गेस्ट कोण आहेत, यावेळी गेस्ट. आणि सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत वयानं, त्यामुळे सगळे यंग आहेत, त्यामुळे ते मला बरोबर हलवत असतात, असं नको असं करूया, तसं नको तसं करूया. ठीक आहे, आपण छान छान मस्त. त्यामुळे प्रत्येक एपिसोड व्हिज्युअली म्हण किंवा ऑफकोर्स कॉन्टेंट आणि गेस्ट तर बेस्ट आहेत. आय एम सो थोडंसं एनव्ही पण आहे की आपल्या मनात जे येतं ते लगेच गेस्ट ह्याच्यात नेक्स्ट शेअरवर दिसतातच नेक्स्ट एपिसोडमध्ये असे. पण ही कॉम्प्लिमेंट आहे, थँक्यू. पण एव्हरी पर्सन हॅज अ स्टोरी. ती स्टोरी उचकटता आली पाहिजे करेक्ट पॉईंटला. आणि आता लोकांना आवडतंय. आणि जसं मी म्हणालो ना, कन्सिस्टन्सी मॅटर्स. एकदा मी ठरवलं की माझा एपिसोड शुक्रवारी 6 वाजता येणार आहे, हे जर ठरलंय तर तो आलाच पाहिजे. आत्ता तो स्टोरीबद्दल जे म्हणत होता ना, त्याच्याच गेस्टचं वाक्य मी ढापलंय, देर इज नो बिगर बर्डन दॅन अनटोल्ड स्टोरी. खूप आवडलं क्षितिज पटवर्धन म्हटलं. आणि एक्झॅक्टली मला वाटतं प्रत्येक युट्यूबरच्या मागे ना एक स्टोरी असते, त्यांना ती शेअर करायची असते. अँड दॅट्स वाय दिस जर्नी. आणि म्हणूनच आज आम्ही दोघं इथे बसलोय असं मला वाटतं. थोडं कॉन्व्हर्सेशनचं हे बदलू प्लीज प्लीज. सौमित्रचं बालपण कोल्हापूर, कॉलेज कोल्हापूर, सगळं कोल्हापूर. त्याच्या लाईफमध्ये त्यांनी कितीतरी वेळा रिस्टार्टचं बटन दाबलंय बरं का. म्हणजे जे आपण विधू विनोद चोप्राचं जे म्हणतो रिस्टार्ट हे. आणि माझी पण एक छोटीशी स्टोरी आहे, मी आत्ता नाही सांगत आहे. पण जेव्हा त्याचं मला हे कळलं की त्यांनी 12thला रिस्टार्ट बटन दाबलं, मी फेल नाही म्हणत आहे, 12thला सिमिलर स्टोरी माझी पण आहे. आणि मला तो अजून मनामध्ये आज फर्स्ट टाइम मी बोलते, आय एम सो ग्लॅड की मी आता थोडी ओव्हरकम झालेली आहे त्या पेनमधनं म्हणूया. ग्रीफ असतो एक, आय डोंट नो व्हॉट इट इज. तू खूप इझिली ॲक्सेप्ट केलं, एवढे वेळा तू रिस्टार्ट बटन हे केलं. मला एक सांग, तेव्हा कोल्हापूरला 12thला घरात काय झालं होतं? नाही ते कारण आय टेल यू, मी आता त्या टीनेजर्स आहेत 2 माझ्याकडे, आणि करिअर हा विषय इतका ज्वलंत आहे. सौमित्र, हाऊ वॉज द रिस्पॉन्स तेव्हा? फटके नाही असं नव्हतं. माझ्या घरी कधीच फटके बिटके मारले नाहीत मला. ते गायक आहेत, हो गायक आहेत. आणि मला कधी फटके वगैरे मारले नाहीत त्यांनी. 12वी नापास होणं हे कधी त्यांना माहिती होतं, कारण सायन्स मला काही कळतच नव्हतं ना. ते आपली मुलं माहिती असतात. आणि फक्त नापास असं वाटलं नव्हतं त्यांना, पण नापास झालो. पण फॉर्च्युनेटली नापास झाल्यामुळं मी ठरवलं की आपण आता आर्ट्स घेऊया, हे नाही झेपत आहे आपल्याला, नाही झेपत आहे. आणि मग आर्ट्स घेतल्यानंतर 12वी आर्ट्स जेव्हा मी जॉईन केलं, मग घेतलं, तेव्हा असं मला लक्षात आलं की हेच आहे ना, ही भाषा आणि आर्ट्समधले विषय, हे असं वाटलं की हे आपलं माहेर आहे. म्हणजे बागेत आलो मी एखाद्या, आणि कविता मला आवडते. रिअलायझेशन असतं ना की अरे अशा ओसाड, सायन्स सारख्या ओसाड प्रदेशामधून एकदम मी कविता, गाणी, निबंध असं मला वाटलं. कारण ते माझं काय नेचर, स्वभाव म्हणा, आणि त्याचा फायदा झाला ना मला. त्यामुळं आता फायदा झाल्यावर मी ते म्हणू शकतो की हो, मी खरंच बरं झालं नापास झालो. आणि तेव्हाच मी ऍक्सेप्ट केलं होतं की असं आपण नापास झालोय, आता पुढं काय, मग आता पुढं आपण आपल्याला काय करायचं ते ठरवूया. आणि मग मी आर्ट्सला गेलो. म्हणून आता मी सांगू शकतो की हो, मग झालो नापास. मग खूप सगळ्या. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, मी सगळ्या 10वी-12वीच्या मुलांना सांगतो की काहीही फरक पडत नाही कमी मार्क मिळाला तर, काहीही फरक पडत नाही तुम्ही नापास झालात तर. कारण जगणं आणि करिअर आणि शिक्षण फार फार वेगळं आहे. फक्त नाउमेद न होता परस्यू केलं पाहिजे, पॅशनेटली काम केलं पाहिजे, तर काही बिघडत नाही. काही हताश, फ्रस्ट्रेट व्हायचं कारण नाही, गरज नाहीये. मी तुला सांगू, मुलांना तू ऍड्रेस केलंस ही आय एम ग्लॅड, पण हे पेरेंट्सनी पण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मी पण कुठल्याही पॅरेंटला मुलं नापास झालेला वाईटच वाटणार आहे. मलाही वाईट वाटेल माझा मुलगा फेल झाला तर. पण मला हेही माहिती आहे की ह्याच्यामुळे काही अडणार नाहीये, आपण मार्ग शोधू. पेरेंट्स मस्ट बी व्हेरी प्राऊड, बिकॉज वेअर एव्हर यू वेंट यू डिड एक्सेल. म्हणजे त्या जिथे जिथे तू गेला असेल तिथे तू एक्सेलच होण्याचा प्रयत्न केला. सो इट्स गुड इन अ वे की तू आर्ट्सला गेलास आणि ते सगळं परस्यू करत गेलास. हा सगळा प्रवास जो आहे
प्रिंट असेल, शहरं बदलली असतील, मीडियम्स चेंज झाली असतील तुझी व्यक्त होण्याची, तुझी आम्हाला दिसण्याची, ह्या सगळ्या प्रवासाकडे तू मागे वळून बघताना तुला कसं वाटतं किंवा तू ह्या प्रवासाकडे कसं बघतो? आणि असं विचारता ना, मला असं वाटतं हे झाल्यानंतर मला जीवन गौरव पुरस्कार देता काय आणि आता जा गरीबास झालं तुझं सगळं करून. नाही, आता आमच्याकडे तू आलायस, आम्ही तुला सोडणार नाहीये. मागे वळून बघताना कलरफुल दिसते सगळं. नाही सांगतो मी की मागवळून बघताना असं काही नाही. मी असं सांगितलं, मी पास्टमध्ये फार रमत नाही, त्यामुळे मी फार मागवळून बघतच नाही, कारण गरज नाही, झालंय ते सगळं. आणि यू ट्रस्ट मी, ते माझ्याकडे इनबिल्ट ॲप आहे ते, की मी मागं बघतच नाही. मला नाही आवडत मागं वळून बघायला, झालंय ते सगळं. मग कधीतरी गप्पा मारायला स्वतःचं काय प्लेजर म्हणून आपण बोलू शकतो, पण मी रमत नाही त्याच्यामध्ये, कारण मला हेही वाटतं की झालंय माझं सगळं. आपण असं म्हणतो की बऱ्याचदा की लहानपण परत आलं तर, बालपण परत आलं तर, कुठलं तुला आयुष्य टप्प्यावर परत आयुष्याचा टप्पा तो परत यावा असं वाटतं, असं म्हणतो ना, की तो टप्पा माझ्या आयुष्यात मला परत यावं असं वाटतं. मला नाही वाटत. मला माझ्या आयुष्यातला तोच टप्पा परत यावा असं वाटत नाही ना. मला परत टप्प्यावर सेटल नाही झाला, आत्ता हा सेटल आहे मी आज. आत्तामध्ये मला वाटतं की हे दिस इज द बेस्ट व्हर्जन. आत्ता माझं बेस्ट व्हर्जन आहे की मला खूप मजा येते काम करायला, मला हवं ते करता येते, माझं काम लोकांना आवडते, लोक काय म्हणतात ते मी अप्रोचेबल आहे, मी लोकांशी बोलतो, लोक माझ्याशी बोलतात, आणि काय पाहिजे. परफेक्ट. आता मागं वळून बघताना जो मुद्दा असतो ना मीनाजी, एक माझ्यामध्ये प्लस पॉईंट आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, माझ्यापेक्षा खूप पत्रकार कोल्हापुरात चांगले आहेत, चांगले लिहितात, नॉलेज खूप आहे, शैली खूप चांगली आहे, बेस्ट आहेत, जेन्युइन माझ्यापेक्षा हार्डवर्कर आहेत ना. मग मी ते तिथंच काय, तर मी का इथं आलो. माझ्यापेक्षा खूप पत्रकार मुंबईत आहेत, त्यांनी का युट्यूब सुरू केलं नाही, मी का सुरू केलं. माझ्यापेक्षा खूप पत्रकार एबीपी मध्ये पण चांगले आहेत, ज्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, सोर्सेस आहेत, मग त्यांनी का युट्यूब नाही सुरू केलं. काहीतरी माझ्यामध्ये असं आहे की ज्यातनं मला बाहेर फेकलं किंवा मी बाहेर आलो, ते हे आहे की मी अपडेट होत आलो. म्हणजे मला फ्युचर काय आहे हे लक्षात घेऊन मला ते आलं पाहिजे. ही इन्सिक्युरिटी मला कायम आहे. मी जेव्हा पेपरमध्ये काम करत होतो, मटा इज लाईक पंढरी, महाराष्ट्र टाइम्समध्ये आता काम करणार. पण मी एकदा सांगितलंय, पण माझा मुलगा 2 वर्षाचा होता, मी मठामध्ये होतो, आणि तेव्हा पेपरवर त्यानं शू केली, खेळता खेळता बोळे करून टाकायचं आणि शू केली. मी लिहिताना म्हणालो की दिस इज द फ्युचर ऑफ पेपर जनरेशनसाठी, की ते शू का जाणार आहेत. म्हणजे मग आता काय करायचं आपण, तर तन्वीर काय पेपर वाचेल असं मला वाटत नाही. मग जर मी पेपरमध्येच राहिलो तर त्याचा बाब त्याच्यासाठी आउटडेटेड होणार, की माझा मला पेपरमध्ये लिहितो काय नाही. मला अशा मीडियममध्ये गेलं पाहिजे की जे त्याचं मीडियम असणार आहे. मग त्याला कळेल की त्याचा बाबा काय करतो. मग त्याचं मीडियम कुठलं असणार आहे, तर डिजिटल मीडियम असणार आहे. मला डिजिटल शिकलं पाहिजे. सो दिस इज अ पॉईंट. मग मी काय केलं, जनरली लोक असा विचार करतात की आता मटानं सोडलं तर काय, तर मटा सोडल्यावर इंग्लिश पेपर, मटा सोडल्यानंतर चॅनल. पण मी तसं केलं नाही, मी ई सकाळ जॉईन केला. लोकांनी खूप शिवाय घातल्या मला, मटा म्हणून ई सकाळ कुठे. पण मला माहित होतं की ई सकाळ म्हणजे ई सकाळ त्यावेळेला बेस्ट होता डिजिटलमध्ये. आणि सम्राट फडणीस त्याचा संपादक होता, जो होता पुणे सकाळचा, तो मला खूप चांगला मित्र आहे. त्यानं मला खूप मोकळीक दिली की तू इथंही आपण इथं काम करूया. म्हणून मी ई सकाळ पुण्यात शिफ्ट झालो, आणि मी ई सकाळमध्ये खूप काम केलं. तिथं मला खूप चांगली माणसं भेटली, मला माणसं खूप चांगली भेटली सगळीकडे. पुण्यात मी 6 महिने प्रोबेशनवर असताना मला एबीपीतनं फोन आला की तू एबीपी येशील का एंटरटेनमेंट हेड म्हणून. मी सम्राटला विचारलं 6 महिन्यातच जातो मी, जाऊ का. सम्राट म्हणला जा, दिस इज द चान्स की तुला पेपर माहिती आहे, डिजिटल तुला अंदाज आलाय, इलेक्ट्रॉनिक पण समजून घे. सो त्याचे पण आभार आहेत की त्यानं मला तो चान्स दिला आणि मी एबीपीला गेलो. एबीपी शिकून घ्यायचं होतं मला की चॅनल कसं असतंय, आयुष्य एकदाच मिळणार आहे मला. पण मला चॅनल आवडलंच नव्हतं कधीच, कारण ते बूम घेऊन मागे मागे फिरणे. पण मी काय रिपोर्टर म्हणून जात नव्हतो, मी हेड म्हणून जात होतो, एंटरटेनमेंट हेड. तर काहीतरी चांगलं काम करता येईल असं वाटलं, म्हणून मी तिथं जॉईन झालो आणि मग शिकून घेतलं ते. आता हे शिकण्यासाठी स्वतःला ब्रेक करायला लागतं. मी मठामधलाच कोणतरी असं म्हणून गेलो असतो तर जा म्हणाले असते ते. मग मला कॅमेरासमोर उभं कसं राहायचं, बोलायचं कसं, भाषा काय असायला पाहिजे, हे शिकून घेतलं मी. ते शिकावं लागलं, ते शिकायला हवं.
डिजिटलमध्ये गेल्यानंतर कीबोर्डपासून सगळं बदललं माझं. मी सकाळला गेलो, पण परत शिकलो ना मी सकाळचा बोर्ड, तो युनिकोड पुन्हा शिकलो मी. तर आधी देवानी कीबोर्ड होता, आता कुठला युनिकोड झाला, म्हणून मग मी जर स्ट्रगल करू शकलो नसतो तर मी अपडेट झालोच नसतो. पण युनिकोड आल्यामुळं आता मला तो युनिव्हर्सल कोड आहे, आता मला ते जमलं करायला. हे जे अपडेट होणं आहे ना, आपण अपडेट होत नाही. ऍक्च्युअली माझ्यापेक्षा बेस्ट पत्रकार आज आहेत, पण ते तिथं काय तर गट्स लागतात थोडेसे. अपडेट पेक्षा कम्फर्ट झोन मध्ये जे आपण आलेलो असतो ना, तिथून आपण तो झोन बाहेर सोडून येणं खूप मुश्किल आहे, किंवा सॅलरी स्लिप. आणि थोड्या काळानंतर ना मलाच प्रश्न पडतो की पुढे काय आता. ओके, आता पण मला प्रश्न पडतो की मी पॉडकास्ट झालोय, पॉडकास्टर आहे, करतोय, मुलाखती घेतोय, चाललंय, पुढं काय. तर पुढं कायचं उत्तर जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी सेटल होत नाही. आणि एकदा मला कळलं पुढं काय की मग मी इथं थांबत नाही. हे पण म्हणून ते काय सोडत नाही मी. आज मी लिहू शकतो छान, जो मला पेपरनी दिलेला, आज मी चॅनलवर बोलू शकतो, आज मी हे जे मला सगळं मिळालंय ना, हे सगळं त्याचीच देण आहे ना, की जे मी ग्रो होत आलो. मला हे म्हणायचंय की थोडं अपडेट झालं पाहिजे, अपडेट होण्यासाठी शून्य होता आलं पाहिजे. सो मागं वळून बघताना मला हे वाटतं की थँक गॉड की मी अपडेट होत आलो, थोडासा अपडेट होत गेलो. आणि प्रत्येक मीडियमची आपली गरज असते. सी, हे एक महत्वाचं आहे, मला मुद्दा हा सांगायचा आहे. मी कसं आहे तसं तुम्ही मला एक्सेप्ट करा असं नसतं. त्याची गरज काय आहे ते लक्षात ठेवून तू बदल. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये. आपण त्या मीडियमची गरज लक्षात घेत नाही. आज डिजिटल मीडियाची गरज काय आहे तर सिंपल असणं, जसे आहेत तसे बोला. ऍक्च्युअली ही गरज आहे, मग शिका. इथं जर मला असं वाटतंय की मला संपलं, जाणार लोक पुढे, मुद्द्याचं बोल पटकन, मुद्द्याचं बोल. हा काळ आहे आजचा. जर मी ह्या स्पीडमध्ये बोललो ना तर लोक वाईप आउट होतील ना. तर हे समजून घेतलं पाहिजे. टीव्हीची एक भाषाशैली आहे, पेपरची एक भाषाशैली आहे. अगदी. तर हे समजून मला घेता आलं देवाच्या कृपेने. तू ऍक्सेप्ट करत गेलास, लर्न, अनलर्न, लर्न, यू जस्ट. आणि सगळ्यात महत्वाचं, मला खूप खूप चांगली माणसं भेटली. मला खूप चांगली माणसं भेटली पुण्यात. मला खूप चांगली माणसं भेटली. मला कुणीच वाईट भेटलेलं नाही. मला वाईट कुणीच भेटलेलं नाही. मला खूप चांगली माणसं भेटली. हॅपी हॅपी. ह्या सगळ्यात सौमित्र, फॅमिली, कारण तू सारखा सेटल होणार, अनसेटल होणार, शहरं, हाऊ अबाउट फॅमिली, त्यांचा सपोर्ट कसा होता? तर लीनाला माहित होतं हे काय खऱ्यातलं गणित नाही आहे, हा काय एका ठिकाणी थांबणारा माणूस नाही, पण त्याचा खूप सपोर्ट होता, केला. विशेषतः जेव्हा मी जॉब सोडला, कसं असतं, मी इथनं दुसरीकडे गेलो, दुसरीकडे तिसरीकडे, तरी पण स्लिप येत असते ना, ॲट द एंड ऑफ द डे स्लिप येत असते, पण ती वाढणारी स्लिप असते. त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, पण नसावा, कारण मलाच अपडेट व्हायचं पण घरी येणार आहेत पैसे. पण जेव्हा मी जॉब सोडला त्यानंतर माझं परसेप्शन बदललं सगळीकडे बघायचं. आपण जेव्हा उद्योग करायला लागतो स्वतःचा, तेव्हा माझा वेळेची किंमत, मिनिटाची किंमत, येणाऱ्या पैशाची किंमत सगळं करायला लागतो. आपण घरी फरक खूप पडतो. 11 ते 7 माणूस बाहेर असतो, घरीच थांबायला लागतो. इथनं फरक आहे सगळं. तो मलाही आवड गेला, तिलाही आवड गेला असेल, पण तिनं सपोर्ट खूपच केला मला, आणि तिला कॉन्फिडन्स होता की हे चांगलं चाललं आणि हा काहीतरी करेल. तो तिच्या सपोर्टशिवाय शक्यच होत नाही. ते 80 पेक्षा जास्त एपिसोड्स, त्याच्या आधी ऑडिओ पॉडकास्ट, त्याच्या आधी सगळी सारखं हे आपण पालुपद म्हणतोच आहोत. हे सगळं करत असताना सौमित्र, तब्येत, एनर्जी किंवा स्वतःसाठी अभ्यास, ह्याच्यासाठी काही वाचन म्हणा किंवा तंदुरुस्तीसाठी काही करतोयस? त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. आपण मानेच्या खालचा व्यायाम खूप करतो जिममध्ये जाऊन, पण मानेच्या वरचा जो भाग आहे मेंदूचा, त्याचा काय करायचं याचा फार विचार करत नाही आपण. ऍक्च्युअली अभ्यास करायला लागतो. कुठल्याही गेस्टला बोलवल्यानंतर त्याच्याबद्दल आधी तुम्हाला माहीत असायला लागतं, त्यांचं थोडंसं ते कशा पद्धतीने गेलेत, काय आपल्याला ओपन करायचंय, हे करावं लागतं. म्हणजे त्याला पर्याय नाही, ते मी आजही करतो. पण ती ज्या पत्रकारितेची सवय आहे की पेपरचीच, की तुम्ही कोणाशी बोलायला जाणार असाल तर तुम्हाला तो माणूस माहीत असायला लागतो. त्यामुळे ती सवय आहे. आणि मी जेव्हा जॉब सोडला ना, तेव्हा घरी असायचो मी, एकदम घरी असायला लागलो ना, कारण एरवी कसं आपल्याला रुटीन असतं, सकाळी उठणे, डबा भरणे, जाणे ऑफिसला, येणे. पण आपण जेव्हा घरीच असतो तेव्हा एक खूप मोठा धोका असतो की या वेळेचं करायचं काय, असा प्रश्न पडतो. मी जिममध्ये जातो, नायट्रोज म्हणून तिथं जिम आहे, तर तिथं मी नाव नोंदवलं 3ऱ्या दिवशी, आणि मी सकाळी जिमला जायला लागलो. म्हणजे एक निश्चित झालं की सकाळ उठून जाणे.
मला ती माइंड अँड बॉडी कोऑर्डिनेशन वाटतं. वा. त्यावेळेला माझा फोन बंद असतो हो. आणि संवाद येतो एक प्रकारचा. स्वप्नरंजन समिती असं परवाचा क्षितिज म्हटला होता, त्याच्या संदर्भात आपण हळूहळू आता रॅपिड फायर टाईप क्वेश्चन्स घेऊया. तर आपण असं स्वप्नरंजन समिती आहोत, आपण तिथे बसलोय दोघं, आणि तर तुझा ड्रीम गेस्ट कोण असेल? बच्चन साहेब. वाव, कमाल. आणि प्रवास, एखादं स्थळ प्रवासाला? रोम. ओके, कमाल. मग रोममध्ये फूड? ते एंजल्स अँड डेमन्स नावाची पुस्तक कादंबरी वाचली होती मी. त्याच्यामध्ये रोमचं फार सुंदर, व्हॅटिकन सिटीचं खूप सुंदर वर्णन आहे. आणि तेव्हापासून मला असं वाटतं की यार एकदा रोमला गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे सगळं, असं मला नेहमी वाटतं. कमाल. बघू, मला बाकीचं मला तिथलं काही माहीत नाही. आणि खूप गोष्टी, मला कलकत्त्याला पण जायचंय, मला एक्सप्लोर करायचंय. बकेट लिस्ट, जड बकेट. कळेल. नाही, फार विचार करत नाही मी. बघू. ओके. फूड, फेवरेट फूड? फेवरेट फूड कोल्हापुरी असल्यामुळे थाळी, तांबडा पांढरा थाळी. क्या बात, क्या बात. फेवरेट पॉडकास्टर किंवा हिरो? आता आपण पॉडकास्ट मीडियम मध्ये आहोत. फेवरेट पॉडकास्टर मीच. आय न्यू म्हणून मी हिरो टाकला स्लॅश. आणि हिरो, हिरोईन, हिरो, ऍक्टर हे मराठी का हिंदी? फेवरेट लँग्वेज डझंट मॅटर, इंग्लिश पण सांगू शकतो. नाही, मला ही खूप आवडते, आपली दीपिका पडुकोन खूप आवडते. आणि आपलं काय, त्या व्हिडिओत आलिया म्हटलं होता बरं का. आलिया पण आवडते, सगळेच चांगले आहेत. आता कॅटरीना पण म्हण. नाही, कॅटरीना नाही, पण खूप चांगले ॲक्टर्स आहेत आता यायला लागलेत, आणि चांगलं काम पण चालू आहे. हिरोमध्ये म्हणाल तर मला कोण हिरो आवडतो? बच्चन साहेब, अमिताभ बच्चन. थोडं अलीकडच्या काळातला? आत्ताच्या थोडं मध्ये. मला ऋतिक रोशन पण आवडतो. हा, ओके. मला खूप कलाकार आवडतात. मला विकी कौशल पण आवडतो. जामी गौतम पण मला आवडते. बरेच लोक, ज्याच्यात कसं होतं आता हिरो राहिलं नाहीये. मला प्रभास पण आवडला होता. मला प्रभासपेक्षा प्रभासचं डबिंग जे शरद केळकरनी केलं होतं हिंदीसाठी, ओके, बाहुबलीच्या, मला शरद केळकर पण आवडतो. त्या प्रोजेक्ट, अरविंद स्वामी मला खूप आवडायचा. आता मला एकदम तो परवाचा जो त्याचा तमिळ सिनेमा आलाय, मला तो परत आवडायला लागला. नाव पण नाही. प्रोजेक्ट मध्ये मळग्यान का असं सिनेमाचं नाव आहे, मळगयान असं काहीतरी. तर त्या प्रोजेक्टनुसार जर तो जात असेल तर तो मला खूप आवडतो. मामुटी खूप सुंदर काम करतात. मला अजय देवगण पण आवडतो कधी कधी. मला रोहित शेट्टीचे पिक्चर पण खूप आवडतात. असं मला काय, मला एंटरटेनमेंट खूप आवडतं. त्यामुळे मला ना तिथली सगळी माणसं आवडतात. आता वाह्यात सिनेमे करणारे लोक मला आवडत नाहीत, पण जे कन्व्हिक्शनने सिनेमे करतात ते मला खूप आवडतात सगळे. कारण हे माझं फील्ड आहे, एंटरटेनमेंट मी गेले इतके वर्ष करतोय, मला इथली सगळी माणसं आवडतात. फेवरेट वेब सिरीज? अलीकडच्या काळामध्ये मी बघितलेली मला पंचायत खूप आवडली. पंचायतचे 3 भाग मला खूप आवडले. आणि असं काहीतरी बनलं पाहिजे आपल्याकडे, असं मला खूप वाटतं. खूप सिम्पल, साधं, जगण्याजवळ जाणारं काहीतरी, कुठलाही आव न आणता केलेलं. सगळे नवीन ऍक्टर्स आहेत. नवीन म्हणजे आपल्याला माहित नसलेले ऍक्टर्स आहेत. काही 2-3-4 नावं सोडली तर. मस्त. हे जे काही कॉन्व्हर्सेशन झालं ना, त्याचा एक छोटासा मी एक वेगळा एंड करण्याचा विचार करत होते. तर सौमित्र, तुझ्या स्वतःचं जे लहान रूप असेल, फ्यू इयर्स बॅक जेव्हा तू 18 इयर असशील, 20 इयर ओल्ड असशील, तर आज हा तू प्रवास करून जेव्हा इथे आलायस, तर तो त्या मुलाला, त्या सौमित्रला काय मेसेज देऊ, तुला काय त्याला मेसेज देऊ वाटतो, किंवा त्याला जर पत्र लिहायचं असेल तर काय मेसेज देशील? नाही, त्याला काय सांगेन मी, भारी प्रश्न आहे. पण कधी विचारच केला नव्हता मी. पण मी त्याला एवढंच सांगेन की तुला जे आवडते ते कर. तुला जे आवडते ते तू करत आलास म्हणून तू इथपर्यंत आलास. लोक काय म्हणतायत याचा विचार न करता मला नेमकं काय आवडतंय हे लक्षात घेऊन जर आपण ते करायला लागलो तर ती प्रोसेस होते आणि ती फार भारी आहे. त्यामुळे कीप गोईंग, खूप पुढं जायचं. जे आवडते ते कर. खूप मस्त. सौमित्र, तू आज इथे आलायस व्हायब्रंट माइंड पॉडवरती, आणि खूप छान ॲज लाईफ आपण एक काय म्हणूया एक्सप्लोर केलेलं आहे इतकं दोघांनी. आणि आज आपण इथे पॉडकास्टच्या निमित्ताने भेटलेलो आहोत. यूट्यूब हे माध्यम खूप छान आहे
कन्सिस्टन्सी ठेवा. ॲब्सोल्युटली. दोज हू वॉन्ट टू परस्यू इट ॲज अ करिअर. थँक्यू, मला बोलवलं, छान वाटलं. आय होप की तुमच्या ज्या करिअर ओरिएंटेड जो आता सोलो आपण सोलोप्reneur सिरीज मधला हा एपिसोड, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टेंट मिळाला असेल. मित्र म्हणे हे माझं यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही जरूर पहा. आणि वेगवेगळी माणसं भेटतात, बघितलं की बरं वाटतं. त्यामुळं मलाही सांगा कसं वाटलं, हा एपिसोड कसा वाटला मला सांगा, चॅनलमधला कसं वाटतं ते सांगा. भेटत राहू, बोलत राहू. बरं ते बघा. थँक्यू. मला आमच्या दोघांकडनं बाय बाय. बाय. थँक्यू.